कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या पात्रामध्ये आहोत। पंचगंगा नदीच्या ऐतिहासिक घाटावरती पाण्याची पातळी कमी झाली। जून संपत आला तरी पावसाने आपली हजेरी लावलेली नाहीये आणि त्यामुळे पाणी कमी झाल्यामुळे हा घाट खुला झालेला आहे। कित्येक वर्षानंतर म्हणजे साधारणतः कोरोनाच्या कालखंडामध्ये हा घाट खुला झाला होता, जेव्हा पाण्याची पातळी कमी झाली होती आणि त्यानंतर आता म्हणजे 2026च्या जून मध्ये हा घाट खुला झालेला आहे। यातली अनेक मंदिरे जी शिवशंकरांची मंदिरे आहेत, त्यामध्ये दत्तांचं मंदिर आहे, ही सर्व मंदिरे खुली झालेली आहेत आणि या सर्व मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी हा आणि घाट पाहण्यासाठी अक्षरशः कोल्हापूरमध्ये आणि या पंचगंगा नदीच्या पात्रात असलेल्या घाटावरती भाविकांनी गर्दी केलेली आहे। गेले कित्येक दिवस झाले हा घाट खुला झाल्यापासून दिवसाकाठी शेकडो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात आणि प्रत्येक जण येऊन पंचगंगा नदीच्या घाटावरती असलेल्या प्रत्येक मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतात। कित्येक वर्षापूर्वी ही उभारण्यात आलेली मंदिरे, हा घाट अक्षरशः त्यावेळचा ज्वलंत इतिहास आजही तसेच दाखवतात। या मंदिरामध्ये अगदी बारीक अक्षरामध्ये कोरण्यात आलेली बारीक नक्षीकाम असो किंवा या मंदिराच्या गाभाऱ्यातील दैवत असो, सगळं जशास तसं आणि सुरक्षित असल्यामुळे भाविकांसाठी किंवा इथे येणाऱ्या पर्यटकांसाठी हे एक आकर्षणाचं केंद्र बनलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वरेकर सोबत सह्याद्री देसाई, केके न्यूज, कोल्हापूर।